भगिनींनो, आपण आणि सगळ्यांना त्याचा उपयोग करून घेता येईल। तर अच्छा, हे बघा आता त्यांनी दाखवलंय की सर्व शेतकरी बंधू, विशेष करून महिला मंडळ, नंतर प्रसार माध्यमाचे, इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी, परंतु आपल्याकडून तोही एक विषय यात घेण्यात यावा अशी मी आपणास विनंती करेन। आणि आजचा हा जो 3 दिवसासाठीचा जो एक सप्ताह आपण आयोजित करतोय ते आपण शेतकरी बंधूंना माहिती होणार आहे। तर या कार्यक्रमात परत आपण या जे वेगवेगळे एक्सपर्ट्स आपण बोलवले त्यांचे विचार आपण जास्तीत जास्त व्यवस्थितपणे लाईट गेली का ती आपली मोटर आपोआप बंद होणार आणि नंतर परत ज्यावेळेस येईल परत ते चालू होणार, असं यांनी एक उपकरण तयार केलेलं आहे। तर आपण सर्वांच्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्या उपकरणाच्या बाबतीत आपण त्यांच्या मुलाखतीत आपण त्यांच्याकडून जास्तीत जास्त माहिती घेऊया। महिलांचं कृषी क्षेत्रातलं कष्ट कमी करणे, मग ह्याच्या सहाय्यानं मोटर ऑन ऑफ केली तर सगळ्या लेकरा बाळांना आपलं सुख लागतंय आणि चुकाट्याचं जायचं अंधारात तर अंधारात जेव्हा उधार होऊन जे करावं लागतं त्याच्यापासून सुटका होती। आणि पाणी गरम करायच्या हिटरला जर आपण जोडलं तर सुखच आहे आणि कोण कोणावर उसणार नाही उशिरा चालू झालं म्हणून। तर सर्व माझे वडील गुरुवर्य सगळे थोर मंडळींना नमस्कार। मी पंढरपूरला काल बातमी वाचली अग्रवालला, 4ला वाचली का रात्री यायची तयारी केली, कुठलाही पत्ता पूर्ण नव्हता अग्रवालला, तरी तिथं आज शांत इथं आल्यानंतर एक विद्यार्थी माझ्या तालुक्यातलाच भेटला। त्याला दादा म्हणलं हे कुठं आहे हे प्रदर्शन, ते म्हणजे कुठंच मंडप झालं दिसत नाही, तरी मग त्यांनी कोशिश केली, हे सरांची लगेच बिल्डा लावली मला, मी एवढ्या लांब आलो असं वाटत ना माझ्या भागातला माणूस भेटला आणि सरांनी अतिविश्वासात घेतलं की मी 100% वर्ल्ड कप जिंकणार आणि सर्व महिलांना ह्या देवानं माझ्या हातात जे काय दिलेलं आहे त्याच्यामुळे मी सगळे सुखी करणार असं मला एक वर्ल्ड कप जिंकणार 100% असा एक आनंद वाटू लागला। आणि मी माझ्या मुलाच्या नावेच ह्याला देतो आम्ही, तर ह्याला ह्याच्यामध्ये कॉलेजला त्या सगळ्यांचं थोडक्यात त्यांनी एक स्वरूप आपणात एकच मांडलेलंच आहे। तर त्या सगळ्या योजना आपण जिथे आपण शक्य असेल त्याचा लाभ घ्यावा। नंतर एक जागतिक बँकेचं एक सल्लागार म्हणून आपल्यात श्री भाले साहेब सुद्धा आहेत। तर भाले साहेब नंतर सांगळे साहेब, आपणा दोन्हींना माझ्या म्हणजे कडून एक विनंती राहील की महिला विकास महामंडळाला आतापर्यंत आपण फक्त पापड उद्योगापर्यंत सीमित ठेवलेलं आहे। मला अतिशय आनंद वाटला की आपण एक दाल मिलसाठी सुद्धा त्यांना अनुदान देऊन ते प्रकल्प सुरू करतायत। तर सांगळे साहेब, महिला बचत गटांसाठी आपण दाल मिल तसेच याच्याही पुढे जाऊन मी असं म्हणेन की जे फ्लोर इंडस्ट्री आहे ज्याच्यात मल्टी प्रॉडक्ट्स तयार होतात तर तिथं सुद्धा एक द्यावं। नंतर कृषी आणि आपलं जे प्रक्रिया संबंधित वेपर इंडस्ट्री सुद्धा आपल्याशी संबंधित आहे। तर पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी संदर्भात किंवा कृषी प्रक्रिया संबंधित हे दोन्ही उद्योग आहेत, त्यांचाही आपल्या या उद्योग